आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। लोरी 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 लोरी। करधनिया छुन छुन बजे, पलकन में सपना सजे। धीमे धीमे हौले हौले पवन बसंती डोले। धीमे धीमे हौले हौले पवन बसंती डोले। लेके गोद में सुलाऊं, गाऊं रात भर सुनाऊं मैं लोरी लोरी। मैं लोरी 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 लोरी।
उपकृत केले देऊनी भेटी आशीर्वाद तुमचा आमच्या पाठी आभारी नवभागमने करीतो स्वागत प्रेमाने आ अनुभूती बारसे ग्रुप असं आमच्या ग्रुपचं नाव आहे. अनुभूती म्हणजे प्रचिती. जशी जिननला सर्वप्रथम मातृत्वाची प्रचिती झाली तीच अनुभूती झाली असं आपल्याला म्हणता येईल. हा बारसे ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश एकच की आपल्या रूढी परंपरा या लोप पावत चाललेल्या आहेत. त्या येणाऱ्या नव्या पिढीला कळाव्या, समजाव्या, बघता याव्या हा उद्देश ठेवूनच. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश वंदनेने होत असते. आपण सुद्धा आता इथे गणेश वंदना करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तोच गणपती. आणि या गणेशाला आपण आता आवाहन करणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम गणेश वंदना. गणपती सूरनिरागस शुभनयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो
ठेवोनी मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे गणराया, वरद हस्त लाभो तुझा आज आमच्या या नवजात बालकाला. बरं का मंडळी, आज या बारशाचं औचित्य साधून प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या वाहनाने इथपर्यंत पोहोचलेला असेल. कुणी आपल्या टू व्हीलरने आला असेल, कुणी ओला, कुणी उबेर हे वाहनं करून आले असतील, कोणी स्वतःच्या कारने आले असतील. पण आजच्या आपल्या या बाळाच्या बारशासाठी आमच्या या मैत्रिणी कशातनं आलेल्या आहे आता ते बघूया आपण या गाण्यातनं. कसला हा आवाज? टांगा थांबला की काय? पाहुणे आले वाटतं. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. मावशी आत्या मामान काका सगळेच आले साधून मोका. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. मावशी आत्या मामान काका सगळेच आले साधून मोका. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. म्हातारा म्हातारी हलवीती मान, सुटफुटवाल्याची वेगळीच शान. एवढे पाहुणे कशासाठी? आहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो ताईला बघण्यासाठी. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. म्हातारा म्हातारी हलवीती मान, सुटफुटवाल्याची वेगळीच शान. एवढे पाहुणे कशासाठी? आहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो ताईला बघण्यासाठी. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. एक विदूषक एक ससा, दोन बऱ्या खऱ्या खऱ्या. एवढे पाहुणे कशासाठी? राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. एक विदूषक एक ससा, दोन पऱ्या खऱ्या खऱ्या. एवढे पाहुणे कशासाठी? राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. अजिंक्य आणि जिनल यांना पुत्ररत्न लाभले आणि त्रिभुवनाचे सुख दारी आले. जिजाऊच्या पोटी जसा बाळ शिवाजी जन्माला आला त्यावेळी नगाडे तुतारे वाजवून त्याचे स्वागत केले गेले. तसेच आज इथे बारशाचा कार्यक्रम ठेवून माने आणि वाघेला परिवाराने जन्मलेल्या या बाळराजाच्या स्वागतासाठी
आणि नामकरणाच्या सोहळाच तिथे ठेवलेला आहे. दुडदुडणारी मऊ पावले फुलवीत आपले हात चिमुकले, जणू सांगती नाव ठेवा माझे चांगले, कारण त्याच नावाने त्याची आयुष्यभर ओळख असणार आहे. या बाळामुळे आई वडील होण्याचा मान अजिंक्य आणि जिनल यांना मिळालाय. खरोखर किती भाग्याची गोष्ट आहे ही. या बाळाभोवती या आई वडिलांचं विश्व साकारलंय आणि या आनंदाच्या डोही दोघांच्याही मनाच्या भावना अशा उमलत आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, आता तुझं माझं सारं जगाचं विरळ. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रंग खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग आला आला. रात खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळात तरले, गोड हसू गालात नाचू गावतालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळात तरले, गोड हसू गालात नाचू गावतालात पैंजण थरथरले. मला दिसतो उठून उभी आल्या नटून, मला दिसतो उठून उभी आल्या नटून, नव्या गवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. घुगऱ्या, पान सुपारी, पेढे याची ताटं सजवली जातात. त्याचबरोबर आपण बाळाची जशी नवीन जपलं टोपडं घालून तयारी करतो, त्याचप्रमाणे गोपा सुद्धा नटवतात. या आनंदाच्या क्षणी आत्या आणि आई पाळण्याखालून आणि पाळण्यावरून कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी राम घ्या, अशी देवादिकांची नावं घेत एकमेकांच्या हातात देणार घेणार असतात. तेव्हा बाळाला कशाचा धक्का लागू नये यासाठी हा सराव असतो. खरंच किती भावोत्कट आहे हा गोपा फिरवण्याचा क्षण. मग बाळाचं नाव ठेवलं जातं. आयुष्यभर त्याला कोणत्या नावानं ओळखलं जाणार ते नाव त्याला दिलं जातं. या आनंदाच्या क्षणी घरातील, नात्यातील, शेजारच्या आणि आमंत्रित केलेल्या सर्वजणी झोका झुलवत पाळणा गातात. माता पित्याला आनंद झाला, सोनूला छकुला जन्माला आला, सुवासिनीनो साऱ्यांनी बोला, जो बाळा जो जो रे जो. सुवासिनीनो साऱ्यांनी बोला, जो बाळा जो जो रे जो. पीठ लावून त्याची नजर काढा, गोड भोजन पाहुण्यांना वाढा, आनंदाने बाळ खेळे खेळणा, जो बाळा जो जो रे जो. आनंदाने बाळ खेळे खेळणा, जो बाळा जो जो रे जो. फुलांनी बाळाचा पाळणा सजला, फुलाचा दीपक जन्माला आला, फुलांनी बाळाचा पाळणा सजला, फुलाचा दीपक जन्माला आला,
सण जणू हा झाला साजिरा जो बाळा जो जो रे जो सण जणू हा झाला साजिरा जो बाळा जो जो रे जो छोटस सानूल सुंदर रूप मऊ लोण्याच्या गोळ्याचं तूप पाळणा हलवून सारे जण बोला जो बाळा जो जो रे जो पाळणा हलवून सारे जण बोला जो बाळा जो जो रे जो उदंड आशिष सारे जण देती लाडानी बाळाला जवळ घेती उदंड आशिष सारे जण देती लाडानी बाळाला जवळ घेती रूप पाहुनी हरपे मन जो बाळा जो जो रे जो बाळाचं नाव अविराज आहे. जिनल आणि अजिंक्य यांच्या बाळराजांचं नाव अविराज आहे. आयुष्यभर आता त्याला त्या नावाने सगळेजण ओळखणार आहेत. नाव छान आहे पण नावाची तोडफोड करू नका. अवि अवि कोणी म्हणू नका त्याला. अविराज नवजात बालकाला युल्या उल्या पावलांनी घर भरून जाणं आणि घरात आनंदाला उधाण येणं. जसे की श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि घराचे गोकुळ झाले. पोटात 9 महिने वाढवून आईच्या गर्भातून बाळ बाहेर येणं म्हणजेच काय हो तर देवानं तुमच्या पदरामध्ये अमूल्य ठेवा ठेवणं. यशोदेच्या पोटी आज बाळकृष्ण जन्माला आला. सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर. सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर. त्यात मिसळणार आहे बाळाच्या रडण्याचाही सूर. झालाय मुलाचा जन्म आज आनंद गगनात मावेना आईचा आज. आणि बरं का मंडळी जगाने ऐकावं पूर्ण छोट्या बाळराजांचा झालाय आता जन्म. निमित्त आहे एकमेव खास त्याच्या बारशाचीच होती आज आस. नव्या जीवनाला अर्थ दिला ग बाळानं. आई बाबा बोल पोपडे ऐकूया हक्कानं. नाव ठेवू बाळासाठी छानस पोचीर. हाक मारताना मनी अपार आनंद. बाळाचं नाव आहे अविराज. बाळाचे 5वे पूजन केले जाते. त्यात सटवाई देवीचे तसेच जिवतीचे पूजन केले जाते. 5 सवाष्ण मिळून घरातील बाळंतिणीच्या खाटेजवळ ही पूजा मांडली जाते. बाळ घाबरू नये कुणाची वक्रदृष्टी त्याच्यावर पडू नये यासाठीचे हे पूजन. या पूजेनंतर बाळाला काळ्या मण्यांच्या मनगट्या घालतात. बाळाला पाळण्यात झोपवताना उशाशी विळी झाकून ठेवतात. हे एक प्रकारचे संरक्षण कवचच आहे. बाळ दचकून जागे होऊ नये म्हणून पूर्वीपासून चालत आलेला हा समज आहे. पण काळ जसा बदललेला आहे तसा बाळाचाही विचार बदलत असतो. मुलांना असं वाटतं की मुलींनाच खूप छान छान नटायला मिळतं. त्यांना कानात घालायला मिळतं, गळ्यात घालायला मिळतं, छान छान फ्रॉक असतात. पण ह्यांना तसे दागिने काहीच नसतात. ही बाळाची खंत आहे. पण तसं नाहीये. बाळाला पण काय काय घातलं जातं आता ते बघूया आपण पुढच्या गाण्यात. मुलींची मस्त गंमत असते बाबा. छान छान नटायला मिळतं. कानातलं गळ्यातलं. मुलांना असं काहीच नसतं. असं काही नाही. आमच्या बाळाकडे तर केवढे दागिने. हो खरंच. हो बघायचे तुला. बघ पुढचं गाणं मग कळेल. माझ्या बाळाच्या पायामध्ये काय ग. माझ्या बाळाच्या पायामध्ये काय ग. वाळे तांब्याचे कसे शोभती बाळाला. माझ्या बाळाच्या पायामध्ये काय ग.
कारण वडिलांना असं वाटत असतं जे मला दिसत नाहीये ते माझ्या बाळाला दिसावं. आणि आई मुलाला कडेवर का घेते, तर आईचंही तेच म्हणणं असतं की जिथपर्यंत माझी नजर पोचते आहे त्याच्या पलीकडे आई बाळाला दिसावं. आणि जसा हा आपला झोपाळ्याचा पाळणा आहे तो जसा वर जातो तसाच तो खाली पण येतो. पण जसा वर जात असतो तसा बाळा तुझी प्रगती होणार आहे, आणि जसा तो खाली येतो तशी थोडीशी अधोगती होणार आहे. पण बाळा तू घाबरू नकोस, कारण पाळणा जसा वर खाली जाणार आहे तसाच तो परत कधी ना कधी वर सुद्धा जाणार आहे. आनंद झाला राजशहाजी, जो बाळा जो जो रे जो. आनंद झाला राजशहाजी, जो बाळा जो जो रे जो. जन्मास लागणारी तीच व ज्ञान देणारीही तीच असते. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. बालपणी मुलांचे मनही रिकामेच असते. अगदी 3-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावरती, शरीरावरती इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो. लहानपणी मन हे संस्कारक्षम असते, मेणासारखे असते, मातीसारखे असते. तेव्हा तो आकार त्याला प्राप्त होतो. म्हणजेच घडवाल तसे ते घडत असते. घरातील वडीलधाऱ्यांना आईच्या सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीचा या बालमनावर खोलवर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच बाळ रडले की आई त्याला अंगाई गीत गात असते, कारण अंगाई ही शांत रसाने ओतप्रोत भरलेली असते. आज माझ्या माणसाला
कार्यक्रम? मग जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. या जगात येऊन मला खरंच खूप आनंद झालाय. मी जन्म घेतला आहे आणि त्यामुळे घरात सगळीकडे आनंद पसरलेला आहे. मग माझं नाव अविराज असं म्हणत आम्ही आता आमच्या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. वाघेला आणि माने परिवाराने आमंत्रित केलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. रोज रोज दिवस नवा, अनुभवही नवा. रोज रोज दिवस नवा, अनुभवही नवा. आणि अजिंक्यला झालेल्या बाळराजांकरता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद तर हवाच हवा. शिवाजी महाराजांसारखा शौर्यवान, श्रीरामासारखा एकवचनी, वीर हनुमानासारखा ताकदवान, संत ज्ञानेश्वरांसारखा बुद्धिमान आणि आई वडिलांचा तो गुणवान असा तू व्हावास हाच सर्व पाहुणे मंडळींचा विराजला आशीर्वाद. अनुभूती मातृत्वाची, अनुभूती पितृत्वाची, अनुभूती नात्यांची, अनुभूती वात्सल्याची आणि अनुभूती वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची. दिल से बन
को जगाएगा।